नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे वल्लरीने लावण्याला घाईघाईने बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा लावण्या म्हणत असते, "मामी काय झालं? तुम्ही मला इतक्या अर्जंटली बोलावून घेतलंत. काही काम होतं का?" तेव्हा वल्लरी म्हणत असते, "लावण्या, अगं असं काय करतेस? आपल्याकडे एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे." तेव्हा लावण्या म्हणते, "मामी, कुठल्या संधीबद्दल बोलताय तुम्ही?" तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "अगं आमच्या इथे आहे ना, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इथे खूप मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे हळदी-कुंकू साजरा केला जातो आणि कोजागिरी पौर्णिमेची रात्र पूर्णपणे या घरच्या सुनेने जागून काढायची असते. मग देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येते आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद देऊन जाते. तेव्हा मला असं वाटतंय की हे व्रत आहे ना, तू करावं." तेव्हा लावण्या म्हणत असते, "ही काय तुमची ओल्ड मेंटॅलिटी आहे? असं कुठे असतं का? आणि देवी येणार आणि आशीर्वाद घेऊन जाणार, असं कुणी सांगितलं?" तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "हे बघ, ही प्रथा आहे आणि असं केलं जातं. म्हणजे या घरामध्ये ही प्रथा अर्णवच्या आईने सुरू केली होती आणि म्हणूनच आता ही प्रथा ईश्वरी पुढे सुरू ठेवणार आहे. ईश्वरीने आजींना इथे वचन दिले की ते ही व्रत पूर्ण करेल म्हणून. ती रात्रभर जागेल आणि येणाऱ्या बायकांना हळदी-कुंकू लावून ती इथे देवी आईचा आशीर्वाद घेईल, असं चॅलेंज तिने स्वीकारले. पण मला असं वाटतंय की हे चॅलेंज तू पूर्ण करावं, ती ईश्वरी नाही." तेव्हा इथे लावण्या म्हणते, "मामी, पण हे कसं शक्य होणार आहे? आणि तसंही देवी आई येऊन मलाच आशीर्वाद देईल असं का वाटते तुम्हाला? तुमचं काही देवी आई बरोबर बोलणं झाले की काय? फोन कॉल झाला आहे का?" तेव्हा मामी म्हणते, "हे बघ, तू माझ्यावरती ते सोड, सगळं काम होऊन जाईल." तेव्हा लावण्या म्हणते, "पण कसं काय होऊन जाईल? असा काय प्लॅन केला आहे तुम्ही?" तेव्हा वल्लरी म्हणते, "प्लॅन तर रेडी आहे. म्हणजे कोजागिरीची रात्र तू जागवणार. कारण का ईश्वरी तर ते करू शकणार नाही. कारण तिच्या दुधाच्या ग्लासमध्ये हे आहे ना झोपेचं औषध, ते मी मिक्स करणार. मग ती शांतपणे झोपून जाईल आणि रात्रभर जागरण तू करशील. आलेल्या बायकांना तू हळदी-कुंकू लावशील. मग इथे देवी आईसुद्धा येऊन तुलाच आशीर्वाद देईल ना." तेव्हा लावण्या म्हणते, "अगदी बरोबर. देवी आई पण मलाच आशीर्वाद देईल आणि आजीसुद्धा इनडायरेक्टली मलाच आशीर्वाद देतील आणि कुंकवाचा करंडाही मलाच देतील." तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "बरोबर. आज इथे ईश्वरीच्या आयुष्यामध्ये पौर्णिमेच्या उजेडामध्ये ईश्वरीच्या आयुष्यामध्ये काळाकुट्ट अंधार होईल, याची काळजी मी घेईन," असं वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी छान आता मसाले दूध बनवण्यासाठी मसाला इथे खलबत्त्यामध्ये कुटत असते. त्याच्यामध्ये तिने वेलची खूपच जास्त घेतलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते, "अगं ईश्वरी, इथे काय तू हे सगळं कुटत बसली आहेस? मिक्सरमध्ये जरी टाकलं असतंस ना, तरीसुद्धा छान बारीक होऊन निघालं असतं ना. कशाला एवढी मेहनत करतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "अंजलीताई, खरं सांगू का? म्हणजे मिक्सरमध्ये एवढी चव येत नाही हो. खलबत्त्यामध्ये जेवढी वेलची आपण टेचतो ना, त्याच्यामध्ये जास्त वेलचीची पूड होते. मसालेसुद्धा व्यवस्थित कुटले जातात आणि सुगंधसुद्धा वेलचीचा छान येतो. मसाले दूध खूपच जास्त छान होतं. तुम्ही एक काम करा अंजलीताई, आज तुम्ही माझ्या हातचं मसाले दूध पिऊन बघाच. तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचबरोबर बाळालासुद्धा खूप आवडेल." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "पण ताई, हे सगळं एवढं करायची गरज आहे का? मसाले दूधमध्ये मसाले टाकायचा असतो. विकत आणायचं ना आणि टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते छानच होईल." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "नाही हां, नाही. म्हणजे बाहेरच्या विकत आणलेल्या मसाल्याला एवढी चव नसते. घरामध्ये बनवलेल्या मसाल्याला जास्त चव असते. तुम्हाला माहिती आहे अंजलीताई, आम्ही कोजागिरीच्या रात्री इतकी मज्जा करायचो ना, आम्ही वरती गच्चीवरती जाऊन मसाले दूध तयार करायचो आणि सगळेजणं प्यायचो, छान गप्पा मारायचो, अंताक्षरी खेळायचो." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई बघतेस ना, सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे गप्पा आहेत. बाकीचं सगळं जाऊ दे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, कारण मला आवडतं ना बोलायला म्हणून." तेव्हा अंजली म्हणत असते, "असू दे, तुला बोलायला आवडतं ना, ही चांगली गोष्ट आहे. आणि चिंटू, तुला काय प्रॉब्लेम आहे रे, तिला बोलायला आवडतं तर?" त्यानंतर अंजली म्हणत असते, "माझी फक्त एवढीच इच्छा आहे ईश्वरी, की आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तू जागरण करणार आहेस. तुझं जागरण व्यवस्थित होऊ दे आणि देवी आईने येऊन तुलाच आशीर्वाद देऊन जाऊ दे. आजीच्या मनामध्ये तू जागा निर्माण केलीस ना, तर तुझ्यावरचा आजीचा राग थोडा कमी होईल आणि गोष्टीसुद्धा सगळ्या व्यवस्थित सुरळीत होतील."
माझी फक्त एवढीच इच्छा आहे की इथे आजीच्या मनामध्ये तू जागा निर्माण केली पाहिजेस, बाकी मला काही नको आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो आणि तो त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे अर्णव काम करत असताना लॅपटॉपमध्ये बघत असतो, तर इथे राकेशची पूर्णपणे नजर ही ईश्वरीकडेच असते. तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अरे वा, कोजागिरी पौर्णिमेची रात्र आणि या रात्री ईश्वरीजी जागणार आहेत. अरे वा, म्हणजे आयती संधी माझ्याकडे चालून आली असं म्हणायला हरकत नाही. जागरण करा आणि देवी आई येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल असं तुम्हाला वाटतंय, पण देवी आई न येता एखादा दानव आला तर, असं सुद्धा राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण बाहेर जमलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे वा, आपण सगळेजण इथे नेहमी खाण्याच्या टेबलवरती जमतो, आज पहिल्यांदा असं वेगळं काहीतरी करतोय. मग आता गाण्याच्या भेंड्या सुरू करायच्या का? आपण गाणी म्हणायची का एकत्र बसलोय तर? तेव्हा इथे सगळेजण आता गप्पच असतात. इथे आता ईश्वरी आणि अर्णवची वाट बघितली जाते. मामा म्हणत असतात की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण कुठे आहेत? तेव्हा इथे मामा म्हणतात की चला गाण्याचा कार्यक्रम सुरू करा. तेव्हा आकाश म्हणतो, डॅड तुम्ही गाणं म्हणा ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे आकाश, मी जर गाणं म्हणालो ना तर आकाशातला चंद्र आहे ना तो पळून जाईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि मी सुद्धा पळून जाईल नाही का? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, इथे आता कोजागिरीची रात्र गाजवणं आणि ते जागरण करणं हे काही खायचं काम नाही आहे. कुणालाही ते जमत नाही. देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येईल आणि आशीर्वाद देऊन जाईल ना, ते सुद्धा कळत नाही आणि त्यासाठी जागरण करणं जास्त महत्त्वाचं असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी अजून आलेली नसते. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी कुठे आहे? अजून कशी आली नाही? तेव्हा वल्लरी म्हणते, ती घाबरली असेल. आता रात्रभर जागरण कसं करायचं असा प्रश्न पडला असेल ना, म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, हे घ्या, आता तुम्हाला सगळ्यांना दूध प्यायचं आहे ना, त्याआधी सगळेजण तोंड गोड करून घ्या बरं. सगळ्यांना तिने इथे मिठाई आणलेली असते आणि ती छान तयार होऊन आता बाहेर आलेली असते. तेव्हा इथे राकेश आता मिठाई घेतो आणि ईश्वरीकडे बघत असतो आणि म्हणतो, अप्रतिम, म्हणजे छान आहे मिठाई, खूपच गोड. त्यानंतर इकडे ईश्वरी मात्र राकेशला इग्नोर करत असते. ती राकेशच्या तोंडाकडे बघणंसुद्धा पसंत करत नसते. त्यानंतर इथे आता वल्लरी म्हणत असते, नाही कसं आहे ना, जबरदस्तीने घरामध्ये घुसलेल्या सुनबाई, तू आता भावनेच्या भरामध्ये म्हणत केलीस गं आईना इम्प्रेस करण्यासाठी की हे व्रत मी करेन म्हणून. पण हे व्रत इतकं सोपं आणि साधं नाही आहे. रात्रभर जागायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे येणाऱ्या बायकांना आणि त्याचबरोबर इथे हे व्रतसुद्धा पूर्ण करायचं आहे. कोजागिरीची रात्र जागवणं हे काही खायचं काम नाही. कुठल्याही सुनांना ते जमत नाही. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे वा वल्लरी, किती छान तू तिला ज्ञान देतेस गं. मी काय म्हणतो, रात्रभर जागायचं कसं याच्यावरती तू लेक्चर देतेस का ईश्वरीला? नाहीतर बाकीच्या सगळ्याच लोकांना दे, नाही का? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, तुम्ही गप्प बसताय का? तेव्हा आकाश म्हणतो की मला असं वाटतं की आता लवकरात लवकर मसाले दूध पण आलं पाहिजे नाही का? जा ना वहिनी, मसाले दूध दे ना आम्हाला प्यायला. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे हो हो, मसाले दूधसुद्धा येईल, येईला इथे प्यायला. पण त्याआधी एक काम करायचं असतं. आता कोजागिरीची पौर्णिमा आहे की नाही, मग आता तुम्ही दोघांनी कपलने जायचं आणि त्या पाण्यामध्ये चंद्र बघायचा. जा बरं दोघेजणं त्या पाण्यामध्ये चंद्र बघा. तेव्हा इथे अर्णव आलेला असतो. ईश्वरीसुद्धा असते. अर्णव म्हणतो की चला, आता मी इथे कशासाठी आलो आहे माहिती आहे का? तर इथे मला मसाले दूध प्यायचं आहे. कोजागिरीची रात्र आहे ना, तेव्हा मी मसाले दूध प्यायला आलो आहे. तेव्हा अंजली म्हणते, अरे हो, मसाले दूधसुद्धा पिशील, पण आधी जाऊन पाण्यामध्ये चंद्र तर बघ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की आता चंद्र कशाला बघायचं आहे, मी काही जागरण वगैरे करणार नाही आहे ना, मी फक्त मसाले दूध पिणार आणि जाऊन छानपैकी आराम करणार. तेव्हा इथे अंजली म्हणते, आधी जा आणि पाण्यामध्ये ईश्वरीबरोबर चंद्र बघ जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही खरोखर लगेच झोपायला जाणार आहात? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, मग मी कशाला इथे जागरण करत बसू. मला तर झोपायला खूप आवडतं आणि कुणासाठीही मी माझी झोप सॅक्रिफाईस करणार नाही आहे. मी दूध पिणार आहे आणि लगेचच जाऊन शांतपणे इथे रूममध्ये जाणार, AC ऑन करणार आणि शांतपणे झोपणार. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू
आणि ईश्वरी, तुम्ही दोघेजणं जाताय ना, आता इथे चंद्र बघताय की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवबरोबर येते आणि पाण्यामध्ये त्या दोघांनी आता चंद्र बघायचा असतो. दोघेजण आता खाली वागतात आणि पाण्यामध्ये बघत असतात चंद्र दिसतोय का. तेव्हा इथे दोघेही बघत असतात, पण चंद्र काही दिसत नाही. तेव्हा इथे अर्णव आता लगेच ईश्वरीच्या खांद्यावरती आपला हात ठेवतो. ईश्वरीला राग नाही येत प्रेक्षकांनो, ईश्वरीला तर खूप जास्त आवडतं जेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवून पाण्यामध्ये वाकून बघत असतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघून बघा कशी स्माईल करते. तेव्हा इथे लावण्या आणि त्याचबरोबर राकेश हे दोघेजण आता बघत असतात त्यांच्याकडे. तेव्हा लावण्याला आणि राकेशला खूपच जास्त राग येत असतो की इथे अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावरती आपला हात ठेवलेला असतो. तेव्हा दोघेजण बघत असतात. तेव्हा इथे अर्णव आता पाण्यामध्ये बघतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर ते बघ, पाण्यामध्ये बघ चंद्र दिसतोय. तेव्हा आधी चंद्र दिसत नसतो, ईश्वरीचा चेहरा दिसत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते कुठे सर? तेव्हा अर्णव म्हणतो ते काय तिथे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही इथे म्हणताय की बाजूला चंद्र दिसतोय बघ, पण चंद्र तर पाण्यामध्ये दिसतच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मी काही खोटं बोलत नाही आहे, ते बघ तिकडे आपल्या दोघांच्या बाजूला इथे चंद्र दिसतोय की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खरोखर चंद्र त्या ठिकाणी दिसत असतो. तेव्हा ईश्वरी चंद्र बघते आणि खूपच जास्त खुश होते, हसायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो आहे ना चंद्र, तुला काय वाटलं मी सिंदूर, मी कुणाला चंद्र म्हणालो? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही, कुणाला नाही, मला समजलं तुम्ही चंद्रालाच दिसतोय असं म्हणालात. त्यानंतर इथे त्या दोघांना एकत्र बघून आता राकेशला खूपच जास्त राग हा आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सगळेजण आता बसा, मी तुमच्यासाठी छान मसाले दूध घेऊन येते. तेव्हा वल्लरी म्हणते नाही नको, काही हरकत नाही, मी सगळ्यांसाठी मसाले दूध घेऊन आले. तर इथे अनिता आता ट्रे घेऊन आलेली असते. ईश्वरी म्हणते अनिता ताई, अहो तुम्ही कशाला आणलत, मी आले असते ना, मी केली असती तुम्हाला मदत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सगळ्यांना आता मसाले दूध देत असते आणि त्याच्या हातातून ताट घेते आणि म्हणते हे घ्या, सगळेजण मसाले दूध घ्या. तेव्हा सगळेजण एक एक करून आता ग्लास उचलतात. तेव्हा राकेश आता ग्लास घेताना स्लोली एकदम घेत असतो, ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीला खूपच जास्त ऑकवर्ड वाटतं, पण ती काही त्याच्या तोंडाकडे बघत नसते. ती आता अर्णवकडे बघत असते की त्याला इथे मसाले दूध आवडलंय की नाही. तेव्हा इथे आकाश लगेच मसाले दूध पितो आणि म्हणतो अरे वा ईश्वरी, अप्रतिम, किती छान झाले मसाले दूध. तेव्हा अंजली म्हणते हो ना, खूपच जास्त छान झाले मसाले दूध. तेव्हा ईश्वरी आधीच म्हणालेली असते की तुम्हाला सगळ्यांना मसाले दूध खूप आवडेल. तेव्हा ती म्हणते प्या आणि सांगा कसं झालंय ते. तेव्हा सगळेजण आता मसाले दूध पित असतात आणि भरभरून तिचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे वल्लरीला आठवत असतं. वल्लरी किचनमध्ये येते आणि अनिताला म्हणते की दुधाचे ग्लास भरतेस ना, जरा माझ्या रूममध्ये जाऊन बघ ना, माझ्या रूमचा AC चालू आहे असं मला वाटतंय, चालू असेल तर बंद करा. तेव्हा अनिता म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी आलेली असते आणि ती बरोबर एका दुधाच्या ग्लासमध्ये ते झोपेचं औषध मिक्स करते आणि तोच दुधाचा ग्लास ती ईश्वरीला देणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्यांना दुधाचे ग्लास दिलेले असतात, पण आता एक उरत नाही. तेव्हा अंजली म्हणते अगं, तुला नाही आहे का दुधाचा ग्लास? ईश्वरी थांब, मी तुझ्यासाठी घेऊन येते. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नको नको, तुम्ही कशाला, मीच जाऊन आणते ना. तेव्हा मामी म्हणते अगं कशाला, मी काय उष्ट नाही केले, मी फक्त हातामध्ये ग्लास ठेवलाय. हे घे ईश्वरी तुझ्यासाठी. आता कुठे आतमध्ये जातेस, आणि तसंही रात्रीचं प्यायलेलं दूध मला काही पचत नाही, तेव्हा हे घे तूच पी. तेव्हा ईश्वरी तिच्या हातातून ग्लास घेते आणि ते दूध ती पीत असते. तेव्हा इथे सगळेजण आता दूध पीत असतात. कोजागिरीच्या रात्री इथे छान आता मसाले दूध बनवलेलं असतं आणि ते मसाले दूध आता ईश्वरी सगळ्यांना देते. सगळेजण प्रेमाने ते पीत असतात. तेवढ्यातच तिथे अर्णव आता बाजूला ईश्वरीला नेतो आणि तिला म्हणत असतो की अरे वा, म्हणजे मगाशी तू ज्या पद्धतीने मसाले, ती वेलची कुटत होतीस ना, मला असं वाटत होतं की मसाले दूध एवढं काही छान होणार नाही आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की घरामध्ये असे मसाले वगैरे बनवून कोण इथे मसाले दूध बनवतं. पण आता तुझ्या हातचं जेव्हा मसाले दूध मी प्यायलो ना, तेव्हा मला कळलं की तुझ्या हातामध्ये तर जादू आहे.
तू खूपच छान मसाले दूध बनवलेस, मला खूप आवडलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, थँक्यू सर. तेव्हा अर्णव म्हणतो, आता हे मसाले दूध पितो, रूममध्ये जातो आणि लगेचच अंगावरती पांघरूण घेतो आणि त्याचबरोबर AC लावून आता छानपैकी झोपून जातो. छान झोपतो मी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही खरोखर जागणार नाही, तुम्ही खरोखर झोपणार आहात, माझ्याबरोबर गप्पा नाही मारायला येणार. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मी कुणासाठीही माझी झोप सॅक्रिफाईस नाही करू शकत, अजिबात नाही करू शकत. बाबा जागरण आणि मी, मला जागरण होणारच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गप्पच बसते. ईश्वरी म्हणते, काय, अर्णव सर सुद्धा माझ्याबरोबर जागणार नाही आहेत, मग मी एकटी कशी काय एवढी रात्रभर जागू? मला तर आता एकटीला इथे थांबायला सुद्धा भीती वाटेल. त्यानंतर आता मसाले दूध पिऊन झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी एकटी आता जागरण करणार असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, की आई, अगं तू काय इथे बसली आहेस? मी काय म्हणतो, रात्र झाली आहे खूप, तू जागरण करू नकोस, नाहीतर तुला ॲसिडिटी होईल, तब्येत बिघडेल तुझी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणतात आजीला, तू जा बरं, तू जाऊन झोप. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, मी जाते. पण ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, जे लोक मनाने निर्मल असतात ना, जे लोक खरोखर खूप चांगले असतात, त्या लोकांना आजी कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन आशीर्वाद देतेच. कळते का तुला? तेव्हा इथे आता आजी तर झोपायला गेलेली असते. त्यानंतर आकाश म्हणत असतो, की वहिनी खरंच मला आवडलं असतं ग तुला कंपनी द्यायला, पण कसं आहे ना, दूध वगैरे प्यायल्यानंतर मला जरा जास्तच झोप येते. त्यानंतर अंजली म्हणते, की ईश्वरी, अगं मी एक काम करू का, मी नंतर झोपते, आधी मी तुला थोडी कंपनी देते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे काय बोलतेस तू अंजली? अगं तू 2 जीवांची आहेस, प्रेग्नंट आहेस तू, आणि अशा अवस्थेमध्ये तू काही जागरण करणार आहेस का? अजिबात नाही. तुला आणि बाळाला दोघांना सुद्धा आरामाची गरज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही अंजली ताई, असं अजिबात तुम्ही म्हणू नका, तुम्ही आता जास्तीत जास्त आराम करा, जा बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, जीजू तुम्ही सुद्धा जा ताईच्या बरोबर, तुला सुद्धा जागायची गरज नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो हो, मी तर जाणारच आहे, मी सुद्धा आता झोपणार आहे, मी जागून काय करू? तेव्हा इथे अंजली आता तिच्याबरोबर थांबायला तयार झालेली असते, पण इथे राकेश काही तिला थांबू देत नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, ईश्वरी तुला व्यवस्थित जागायचं आहे आणि इथे आजीचं मन तुला जिंकायचं आहे, त्याच्यामुळे अजिबात झोपू नकोस, कसं तरी इथे स्वतःला सावर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बरोबर इथे जागरणसुद्धा करेन आणि आजींचं मनसुद्धा जिंकेन. त्यानंतर इथे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी काय करतो ईश्वरी, आता जाऊन मी एक छोटासा डुलका घेतो आणि नंतर येऊन तुला कंपनी देतो हां. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नको नको मामा, तुम्ही आराम करा. तेव्हा इथे मामा म्हणतात, आकाश चल माझ्याबरोबर, मी तुला छान आता गाणं गाऊन दाखवतो, चल. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, नाही या डॅड, अजिबात नाही, मला जागरण करायचं नाही आहे, मला शांतपणे झोपायचं आहे, माझी झोप मला उडवायची नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात मला गाणं गाऊन दाखवू नका. त्यानंतर इथे आता तू कसा आहेस, असं लावण्याने त्याला विचारलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव लावण्याला म्हणतो, हे काय लावण्या, तू सुद्धा इथे रात्रभर जागणार आहेस की काय? तू सुद्धा इथे आता रात्रभर जागून देवी आईचा आशीर्वाद मिळवणार आहेस? तेव्हा लावण्य म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, लावण्या पण आपल्या घरचीच आहे ना, घरामध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे म्हणून तिला बोलावून घेतले, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मग ठीक आहे, जा तुम्ही दोघेजण आता आराम करा, आता इथे मी सिंदूर हे व्रत नक्की पूर्ण करेल, तिच्यावरती डाऊट घ्यायची गरज नाही आहे, ती नक्की हे सगळं करून दाखवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, की अरे बापरे, सगळेजण निघून गेले, मला असं वाटलं होतं की निदान इथे अर्णव सर तरी माझ्याबरोबर जागतील, पण तसं काही झालेलं नाही आहे. अर्णव उलट म्हणतो, की मी सिंदूर, आता तुला एकटीला इथे थांबायचं आहे, हे बघ, रात्रीच्या वेळेला बाहेर एकटी आहेस, व्यवस्थित थांब, घाबरायची गरज नाही आहे तुला, मी पण जातो आणि शांतपणे झोपतो, मी पण थकलो आहे ना खूप जास्त. तेव्हा ईश्वरी आता गप्पच बसते, ती म्हणत असते, की मला असं वाटलं होतं की निदान अर्णव सर तरी मला समजून घेतील आणि माझ्याबरोबर थांबतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, आणि हा दुधाचा ग्लास, मी जे दूध प्यायले ते इतकं कडू कडू का लागलं? दुधामध्ये काही मिक्स तर केलं नव्हतं ना? असं आता ईश्वरी म्हणत असते, की माझ्याच इथे ग्लासातलं दूध इतकं कडू आणि इतकं पातळ का झालं होतं, तर त्याच्यामध्ये झोपेचं औषध असतं, त्यामुळे त्या दुधाच्या ग्लासला कडवटपणा येतो.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्या दुधाच्या ग्लासमधलं अर्धं दूध पिते आणि ती आता आतमध्ये घरामध्ये गेलेली असते चेक करायला, की का म्हणून दुधाच्या ग्लासला कडवटपणा आलाय. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि ईश्वरीने आता अर्धं दूध पिऊन जो ग्लास ठेवलेला असतो, राकेश येऊन ते दूध आता संपूर्णपणे तिचं पिऊन टाकतो. तिचं उष्ट झालेलं दूध इथे राकेशने प्यायलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरीला झोप येत असते, पण अर्णव येतो आणि तिच्याबरोबर वेळ घालवत असतो. तिला डान्स करायला लावतो. तिच्याबरोबर छान इथे खेळत असतो. दोघेजण एकत्र नाचत असतात आणि रात्र आता गाजवणार असतात. तरी ते वल्लरी आणि लावण्या दोघेजण आता लपून-छपून अर्णव ईश्वरीकडे बघत असतात. तेव्हा दोघे इथे नाचतायत, छान आता रात्र गाजवतायत हे बघून इथे लावण्याला खूपच जास्त राग येत असतो. लावण्य इथे ईश्वरीला म्हणत असते, "काही झालं तरीसुद्धा मीच जिंकणार. मीच इथे देवी आईचा आशीर्वाद मिळवणार आणि आजीच्या मनामध्ये जागा निर्माण करणार." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ही प्रथा माझ्या सासूबाईंनी चालू ठेवली. माझ्या सासूबाईंनी चालू ठेवलेली प्रथा मी सुद्धा अशीच सुरू ठेवणार आणि नुसती सुरू नाही ठेवणार तर ती जिंकणार सुद्धा. कारण मी या घरची सून आहे आणि सून या नात्याने मी हे व्रत पूर्ण करणार आहे. कळलं तुम्हाला? जिंकणार तर मीच. देवी आईचा आशीर्वाद मलाच मिळणार." असं इथे ईश्वरी लावण्याला म्हणत असते.